बघा आता आज मिस्टर गेलेले होते सुरतला, तर त्यांचं काही थोडंसं काम होतं, तिथं गेलेले होते आणि त्या निमित्ताने त्यांनी मला तिथून आणलेली होती साडी आणि मस्त असा एक कॉर्सेट आणलेला होता 3/4 साईजचा. तर मी तर खूप उत्सुक होती आणि माझ्यासाठी ते सरप्राईज असल्यामुळे जरा जास्त एक्साइटमेंटने मी ते सर्व बघत होती, कशी दिसते काय दिसते. खूप छान साडी होती, मला खूप आवडलेली, ड्रेसही आवडलेला होता. तर त्यांनी मला सरप्राईज दिलं होतं या गोष्टींचं. आणि सर्वांनाच माहिती आहे सुरत कपड्यांसाठी किती फेमस आहे. तर ते म्हटले की माझ्याकडे थोडासा वेळ होता संध्याकाळी गाडीला, तर मग मी जाऊन आलो. मला तिथं आवडलं. तर बघा मी असं काही लावून बघत होती की कसं दिसतं काय, तर खूप छान वाटत होते. थोडंसं नवऱ्याचं कौतुक वगैरे करून घेतलं. म्हटलं फुकटचं कौतुक करायला काय लागतंय ना, त्यासाठी. त्याच्यानंतर बघा इथे मी पूजा वगैरे माझी झाली होती, ती तुम्हाला दाखवलेलं आहे. मस्त स्वामींची पूजा वगैरे करून घेतली होती, गुरुवार होता. आणि नंतर मग ते म्हटले आता बाई तुझं पोट भरलेलं आहे साडी ड्रेसने, तर आता माझं ही पोट भरण्याची सोय लाव. मग म्हटलं चला आता त्यांच्यासाठी मस्त वालपापडीची भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी अगदी साधी सिंपल पद्धतीने मी इथं भाजी बनवत असते. माझ्या भाज्यांना काही जास्त तामझाम नसतो. जर तुम्हाला माझ्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला डीपमध्ये सांगत जाईल. सिंपलच्या गावाकडच्या पद्धतीने मी बनवून घेते. तर इथे आता भाजी बनवून घेतलेली होती आणि आमच्या इथे रस्सा भाजी जर असेल, सर्वजण जर सोबत जेवणार असतील तर मी नक्कीच भाकरीच करते. म्हणजे नाही का मुलांना पण एक सवय लागते भाकरी खाण्याची. तसं काही मुलं म्हणत नाहीत की चपातीच कर, त्यांना ही आवड आहे. आधीपासूनच ती सवय लावलेली मुलांना की भाकरी खाण्याची. मुलांना जेवण दिलं, मिस्टरांना जेवण दिलं, त्यानंतर मी सुद्धा जेवण करून घेतलं आणि लगेच दुपारच्या वेळेत मी ते शेंगांचं काम करणार होते, शेंगा फोडणार होते. तर याची रेसिपी तुम्हाला 2-3 दिवसात येईलच. तोपर्यंत तुम्ही चॅनलला फॉलो करून ठेवा.